साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। आगामी विधानसभेच्या आचारसंहितेचे बिगुल वाजताच कामगार नेते अशोक जानराव यांनी महापौर शोभाताई बनशेट्टी यांची महापौर कार्यालयात भेट घेऊन दिवाळीपूर्वी ॲडव्हान्स आणि बोनस कामगारांना देण्याकरिता पालिका प्रशासनास आचारसंहितेमुळे अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे, तेव्हा आपण तशी तरतूद करून ठेवावी अशा मागणीचे निवेदन दिले होते। महापौरांनी तशी तरतूद करून ठेवण्यात आली आहे। शिवाय अंगणवाडी शिक्षिकांना त्यांच्या मानधनात 500 रुपये देखील वाढ करण्याची शिफारस मी पालिका प्रशासनाकडे केली असल्याची माहिती महापौर शोभाताई बनशेट्टी यांनी कामगार नेते अशोक जानराव यांना दिली। आचारसंहितेपूर्वीच पालिका कामगारांना ॲडव्हान्स आणि बोनस देण्यासंबंधीच्या मागणीचा पाठपुरावा केला होता। त्याप्रमाणे पालिकेच्या प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी कामगारांच्या देय रकमेची तरतूद करून ठेवल्याचे सांगत कामगार नेते अशोक जानराव यांनी कामगारांच्या मागणीची पूर्तता केल्याबद्दल पालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले। सानुग्रह अनुदानाच्या बाबतीमध्ये मॅडमने स्पष्ट शब्दात आम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्या निवेदनाप्रमाणे मी 6,000 रुपये सानुग्रह अनुदान आणि 6,000 रुपये ॲडव्हान्स अशा पद्धतीनं मान्य केलेलं आहे। आणि ही मान्य झालेली बाब कायम कर्मचारी, रोजंदारी, बदली आणि मानधनावरील बालवाडी यांच्यासह सर्वांनाच याचा लाभ मिळणार आहे। बालवाडी शिक्षिका, सेविका यांच्या मानधनात 500 रुपयाची वाढ केल्याचंही माननीय महापौर शोभाताई बनशेट्टी यांनी जाहीर केलेलं आहे। त्यांनी आम्हाला आचारसंहिता लागण्यापूर्वीच ही बाब बैठकीत सांगितली, त्यामुळे त्यांचंही आम्ही या ठिकाणी मनापासून आभार मानतो।